पांडुरंगाच्या वारीमध्ये कोणी लहान किंवा मोठा असा भेद कधीच नसतो। यामध्ये सर्वसामान्य वारकरी आणि राजकीय नेते सुद्धा सहभागी होत असतात। वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला राजकीय नेत्यांची वारी नेमकी कशी असते त्या संदर्भात रोज एखाद्या नेत्यांची वारी आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। अशाच पद्धतीने आज आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची वारी नेमकी कशी असते, त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा कधीपासून आहे या संदर्भात ऐकूयात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडूनच। वारी पंढरीची या कार्यक्रमासाठी आज आपल्यासोबत आहेत बुलढाण्याच्या मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब। खरं तर आता पंढरीची वारी सुरू आहे। अनेक वारकरी जे आहेत हे मार्गस्थ झालेले आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळते। त्या अनुषंगाने विठ्ठलाचं आणि तुमचं काय नेमकं नातं आहे, कसंही नातं आहे? रामकृष्ण हरी। आमदार मेहकरचा आहे मी, पण त्यापूर्वी मी वारी करतो, मी वारकरी पण आहे। विठ्ठलाचं जे नातं आपण विचारलं, विठ्ठल आगम निगमाचे स्थान, म्हणजे विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आगम निगमाचे स्थान। विठ्ठल हे मूळ आहे महाराष्ट्राचं, ते आगम निगमाचं स्थान आहे। तिथूनच महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं सांस्कृतिक जी आहे ती जडणघडण झालेली आहे। आणि म्हणून विठ्ठलाचं आपलं जे नातं आहे, केवळ माझंच नाही, महाराष्ट्राचं जे नातं आहे ते अखंड आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे। कधीपासूनचं हे तुमचं नातं आहे? तुमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचा हा वसा कशा पद्धतीने आलेला? ज्याला कुणाला महाराष्ट्राची टेहळणी करायची असेल, पाहणी करायची असेल, त्याला संत तुकाराम नावाच्या बुरुजावर जावं लागेल। कारण संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक बुरुज आहे। ज्याला महाराष्ट्र समजून घ्यायचा, ज्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक धारा समजून घ्यायची आहे, त्याला संत तुकाराम कळला पाहिजे। आणि मग संत तुकाराम महाराजांचं त्या अनुषंगाने मी आत गेलो, शोधत गेलो। त्यानंतर मग मी वारकरी संप्रदायाकडे आत गेलो आणि मग संत चळवळीचा मला अभ्यास झाला। आणि त्यानंतर माझी अशी भूमिका झाली की महाराष्ट्रामध्ये जर आज आपल्या हातामध्ये सगळ्यात चांगलं जे काही आपल्याकडे संचित जर काय असेल तर ते संतांचं संचित आहे, त्यांच्या शिकवणीचं संचित आहे। आणि आज आपण लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, पण संविधानातले तुम्ही बघा, मूलभूत अधिकार असेल किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असतील, कशाला इव्हन प्रेम्बल आहे आपल्या संविधानाचं, त्या सगळ्या संविधानाच्या प्रेम्बलमध्ये, मूलभूत अधिकारामध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सगळं संत वाङ्मय खेळतंय असं तुम्हाला लक्षात येईल। आणि आज आपण लोकशाही देशामध्ये राहत आहोत। आपल्याला कायदा, न्याय आणि अधिकार याबरोबरच संतांची शिकवण आहे, त्याची जोड घातल्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शिवशाहू फुले आंबेडकर हे महाराष्ट्राचे ही अस्मिता आहे आपली। शिवशाहू, पुन्हा मी सांगतो, छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हाच खरा महाराष्ट्राचा चेहरा आहे। आणि शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळ आणि वारकरी चळवळ ही परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहे। गेल्या अनेक वर्षाची, शेकडो वर्षाची परंपरा या पालखीला आहे, या वारकरी संप्रदायाला आहे। अनेक वर्षापासून अनेक बदल जे आहेत हे यामध्ये झालेले आहेत। तुम्ही कसे बदल पाहिले याच्यामध्ये? नाही, वारीचा जो प्रवाह आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते। जशी लोकसंख्या वाढते, आधुनिकता येते, त्या प्रमाणात त्याचा जो बदल आहे वारीमध्ये तो दिसतो आहे। तुम्ही बघाल त्या ठिकाणी अतिशय चैतन्यदायी, विलोभनीय आणि मनाला समृद्धी देईल असा त्या ठिकाणी आपल्याला अनुभव येतो। आणि त्याचं जे स्वरूप आहे, अलीकडं भौतिक सुविधा वगैरे जे पूर्वीचं स्वरूप होते, असं म्हणतायत की मी स्वतः तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये होतो, 2008-9ची गोष्ट आहे। तेव्हापासून आम्ही शासनातच भाग होतो मी, तेव्हापासून ह्या ज्या पालखी रस्ते आहेत ते चांगले करणे, त्यांना मोबाईल टॉयलेट्स देणे किंवा अशा गोष्टी या सुरू झालेल्या आहेत। आणि अलीकडे आता पालखी मार्ग सुद्धा तयार झालेले आहेत, त्यामुळे भौतिक सुविधा आहेत, राहण्याच्या व्यवस्था होत आहेत, त्यांना सोयी सुविधा देण्याचं सुद्धा शासन नियोजन करत आहे। तुम्ही तुमच्या या आता राजकीय आयुष्यामध्ये वारकरी संप्रदायाला कसं जपता? मी खरं सांगू का, शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि शिवशाहू फुले आंबेडकरी हाच खरा महाराष्ट्र आहे। आणि हेच ते तत्व आहे। आणि हे जो या सगळ्यांचा जो काही संगम आहे तो घेऊन मी माझं समाजकारण, राजकारण आणि सांस्कृतिक उदरभरण मी करणार आहे। आणि हाच माझा अजेंडा आहे। याच निमित्ताने एखादा तुकोबारायाची, ज्ञानोबारायाचं काय अभंग सांगते? खूप आहेत, म्हणजे त्यांचे खूप अभंग। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणोकाठी,
हा जो बंडखोर तुकाराम मला खूप आवडतो. नक्कीच. तर हे होते बुलढाण्याच्या मेकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात. संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.